ओके, इन्व्हेस्टमेंट कशी सुरुवात करायची हे तर तुम्ही एक्सप्लेन केलं. जर एखादा पर्सन त्याचं एज आहे 25 इयर्स, ओके, आणि एक आहे जो 40 इयर्सचा आहे आणि एक पर्सन आहे जो 60 एज म्हणजे रिटायरमेंटला आलेला आहे किंवा रिटायर्ड झालेला बरोबर. आहे. तर ह्या 3 पर्सनने, ह्या 3 लोकांनी कसं काय इन्व्हेस्ट करायचं? आता ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे, वन्स साईज डज नॉट फिट ऑल म्हणतात तसं आहे, की एकतर प्रत्येकजण ही जी व्यक्ती तुझे जे एक्झाम्पल्स दिले, प्रत्येकजण आपल्या लाईफ स्टेजच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर आहेत. म्हटल्यावर प्रत्येकाची स्ट्रॅटेजी एक होऊ शकत नाही इन्व्हेस्टमेंटची. इन्व्हेस्टमेंटच्या बऱ्याच स्ट्रॅटेजीज असतात. म्हणजे आपल्याला ते प्रत्येक व्यक्तीचं, इवन आता तू जर जसं 25 वर्षाचा म्हणला, प्रत्येक 25 वर्षाची व्यक्ती सेम नसते. आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं जे त्यांचं प्रोफाईल आहे ते बघून इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला क्युरेट करायला लागतात. पण काही बेसिक रूल्स असतात. हे एक जनरल झालंच आपल्याला की क्युरेशन, कस्टमायझेशन करायचंच आहे. पण जनरल रूल्स तर असतातच ना. जसं से फॉर एक्झाम्पल आता एक आपण जर मेडिकल टर्म्समध्ये घेतलं, आपण बी पीचं घेतलं, 120/80 इज अ स्टँडर्ड बी पी. पण हा प्रत्येकाला लागू होत नाही, कारण एखाद्या प्रत्येकाच्या प्रोफाईल, हेल्थ कंडिशन्स, फॅमिली कंडिशन्सपासून कोणाचा 130/90 ऑल्सो कुड बी नॉर्मल. फॉर समबडी 110/80 कुड बी नॉर्मल. कारण इट डिपेंड्स अपॉन द पर्सन. पण जनरल एक रूल काय आहे की 120/80 इज द स्टँडर्ड. तसे आपल्याकडे पण काही रूल्स आहेत, स्टँडर्ड रूल्स आहेत वेन इट कम्स टू इन्व्हेस्टमेंट फॉर अ ले पर्सन टू बेसिकली अंडरस्टँड अँड स्टार्ट. एक रूल काय आहे, रूल ऑफ 72. रूल ऑफ 72चा अर्थ काय, म्हणजे आपण मगाशी इन्फ्लेशन किंवा ह्या गोष्टी बोललो, तर आता समजायला की ले पर्सनला की मला किती पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे, हे काही रूल्स आहेत. रूल ऑफ 72 म्हणजे काय, माझ्या इन्व्हेस्टमेंटला डबल व्हायला किती वर्ष लागणार. ते कसं असतं की समजा जर तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 8% रिटर्न देते, रिटर्न इज 8%. हाऊ मेनी इयर्स विल इट टेक टू डबल युअर मनी इज 72 डिवायडेड बाय 8. ओके, 72 डिवायडेड बाय द रेट ऑफ रिटर्न विल डिटरमाइन हाऊ मेनी इयर्स इट टेक्स टू डबल युअर मनी. म्हणजे 72 डिवाइड बाय 8 म्हणजे 9. 9 वर्षात तुमचे पैसे डबल होणार जर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट 8% आहे. ओके. दुसरा आहे रूल ऑफ 70. ह्याच्यामध्ये उलट आहे की तुमचे पैसे अर्धे व्हायला किती वेळ लागेल. अच्छा, अर्धे म्हणजे व्हॅल्यू, ह्याच्यात इन्फ्लेशन Value, व्हॅल्यू. हा. सो रूल ऑफ 70 म्हणजे इफ युअर इन्फ्लेशन इज 7%, जसं आपण बोललो 7% इन्फ्लेशन असेल तर 70 डिवायडेड बाय 7 म्हणजे 10 वर्षात तुमचे आजचे पैसे अर्धे होणार. अच्छा, त्याची व्हॅल्यू अर्धी होणार. आज जर माझ्याकडे 1 लाख आहेत तर पुढच्या 10 वर्षात 10 वर्षात तुझी व्हॅल्यू 50,000 झालेली असेल. ओ, हे कसं एक सिम्पल अंडरस्टँडिंगसाठी. समजलं. तिसरा आहे एक रूल आम्ही म्हणतो 50-30-20. 50-30-20 रूल काय आहे की कशी आपण इन्व्हेस्टमेंट बजेटिंग कसं करायचं, कारण आपण मगाशी बोलताना आपल्याकडे एक बजेटिंग पण आलेलं होतं गोल्ससाठी. बजेटिंग कसं करायचं, 50% जी तुमची इन्कम आहे 50% शुड गो इन टू वॉन्ट्स, म्हणजे जे मॅन्डेटरी आपले नीड्स, जे आपले मॅन्डेटरी एक्सपेन्सेस आहेत ना, तुमचे घराचा EMI असो किंवा रेंट असो, तुमचे ग्रॉसरीज असो, तुमचे बिल पेमेंट्स असो, ह्या सगळ्यामध्ये 50% तुमचे खर्च व्हायला पाहिजे आपल्या सॅलरीचे इन्कमचे 50%. येस, इन टू दीज आर द नीड्स. कारण ह्याच्यात आपण निगोशिएट नाही करू शकत, कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. येणारच आहे, बरोबर. त्याच्यामध्ये 50. पण अगेन ते किती यायचं आहे ते आपण मॅनेज करू शकतो. सो इट शुड स्टे दॅट विदिन 50% ऑफ युअर इन्कम. 30% इज वॉन्ट्स. वॉन्ट्स म्हणजे काय की आज तुला मोबाईल 20,000चा पण मिळतोय, तुला 2 लाखाचा पण मिळतोय. गाडी तू छोटी पण घेऊ शकतो, मोठी पण घेऊ शकतो. वेकेशन, वी वॉन्ट टू एन्जॉय, राईट, वी आर अर्निंग ॲट द एंड ऑफ द डे टू एन्जॉय. तर हे सगळे आपले वॉन्ट्स आहेत. ह्या वॉन्ट्समध्ये यू शुड नॉट स्पेंड मोर दॅन 30% ऑफ युअर इन्कम अँड द रिमेनिंग 20% शुड बी इन्व्हेस्टेड. सी, आयडियली इट शुड बी अदर वे राऊंड. आधी इन्व्हेस्टमेंट करायची आणि हे बाकीचं करायचं. पण टू स्टार्ट ऑफ विथ वी कॅन फॉलो द 40-30-20 रूल. बेसिक असं आहे. परत अगेन पर्सन टू पर्सन दिस विल डिफर, एज वाईज दिस विल डिफर. आणि एक 25 वर्षाची जी व्यक्ती आहे त्याचे एवढे नीड्स नसणार, बरोबर. वॉन्ट्स असतील पण नीड्स नसणार. सो ही कॅन ॲलोकेट मोर मनी टू इन्व्हेस्टमेंट और मोर मनी टू वॉन्ट्स. आपण तसं करू शकतो. सिमिलरली 40 इयर्सची व्यक्ती आहे, तिचं कसं त्यांचे नीड्स जास्त असणार आहेत. त्यावेळेला यू हॅव टू मॅनेज की
की 25व्या वर्षी तुम्ही जास्त सेव्ह करा, 40sला आल्यावर तुम्ही जास्त स्पेंड करा बिकॉज ऑन द नीड्स. अगेन वेन यू कम टू 60 युअर नीड्स विल बी लेसर, युअर वॉन्ट्स कुड बी मोर. So depending on the age that you are in or the stage of life that you are in, this can be managed. पण हा एक जेनरिक रूल आहे. ओके. 50-30-20. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.